आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म अध्याय 26वा आणि त्याआधी आपण पांडुरंग अष्टकाची दुसरं जे एक कडवं आहे ते पाहूया. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. विजेप्रमाणे झळाळणारी वस्त्रे असणाऱ्या, निळ्या घनाप्रमाणे अंगकांती असणाऱ्या म्हणजे निळ्या रंगाचा असा तो जो लक्ष्मीचे सुंदर असे निवासस्थान आहे. म्हणजे तिच्याकडे तो राहतो किंवा त्याच्याकडे लक्ष्मी राहते. लक्ष्मीचे निवासस्थान म्हणजे त्याच्या हृदयात लक्ष्मी राहते. स्वयंप्रकाशी आत्मज्ञानी आहे. श्रेष्ठ असूनही पावलाखालील विटेवर दृढ असा समपादाने, समन्यस्त पादम म्हणजे दोन्ही पावलं समसमान ठेवून उभा राहिलेला आहे. अशा त्या पांडुरंगाला मी भजन करतो. आता मराठीत काय आहे बघा याचंच. जया वीज वस्त्रे घनश्याम अंगी रमाधाम जो देखणा आत्मरंगी विटेचा दृढाधार खाशा पदासी परब्रह्मरूपी भजूया तयासी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता प्रथम अध्यायाचा मराठी अर्थ पाहूया. श्री पांडुरंग महात्म्याच्या या 9व्या अध्यायामध्ये भगवान शिव हे देवी पार्वतीला सांगतात. पांडुरंगाच्या या मुख्य बिंदुस्थानाच्या नैऋत्य कोणामध्ये श्री काळभैरवाचे स्थान असून तिथे कुंडल तीर्थ स्नानानेही सर्व पापांचा परिहार होऊन पुण्याईची वृद्धी होते. दक्षिण दिशेस असलेले श्री नरसिंहस्थान हे सर्व सिद्धी देणारे, ते भक्तांना पापमुक्त करणारे आहे. या क्षेत्री असत्य वचन बोलू नये. नरसिंह जयंतीस इथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. या देवतेच्या दर्शनाने पितृगणांचा उद्धार होतो. पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत राहून जे गैरवर्तन करतात, पापाचरण दुराचरण करतात, जे इथे भक्त भाविकांवर अन्याय करतात, त्यांना त्रास देतात, त्यांना या नगरीचे क्षेत्रपाल भैरव हे शासन करतात. हे श्री पांडुरंगाचे नगर इतके पुण्यवान आहे की ते कोणीही आपल्या दुष्कृत्याने वेटाळू नये, त्याचे पावित्र्य कमी करू नये. अशा पापी दुराचारी लोकांना नरकवास भोगावा लागतो. त्यांना जिवंतपणीच अनेक त्रास भोगावे लागतात. इथे राहून जे पापीजन कुकर्म करतात ते ब्रह्मराक्षस होतात. त्यांना पिशाची योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. देवाच्या मंदिरावारात पान बिडी तंबाखू खाऊ नये, मांस मद्यभक्षण करू नये, असत्य बोलू नये, मंदिरात झोपू नये. तसे केल्यास त्या जीवास सर्प योनीत जाऊन पडावे लागते. त्याचबरोबर हे देवी या क्षेत्राचा आणखीन एक दंडक आहे. तो म्हणजे या क्षेत्राच्या मुख्य स्थानावरून कोणीही आरोहण करून जाऊ नये. एकदा एक गंधर्व विमानात बसून जात असताना अनवधानाने तो नेमका या स्थानाच्या वर आला. तेव्हा या क्षेत्राचा क्षेत्रपाल याने आपल्या हातातील दंडाने त्याचे विमान खाली पाडले. त्यात जेव्हा आपली चूक कळली तेव्हा तो देवांची क्षमा मागितली. हा अपराध त्याचे कोण अजाणतेपणे झाल्यामुळे देवानेही त्यास उदार अंतःकरणाने क्षमा केली. या देवांवर, त्याच्या दिव्य महात्म्यावर लोकांनी दृढ अशी श्रद्धा ठेवावी. हे असत्य आणि अविश्वसनीय मानू नये. या क्षेत्राच्या कुंडल तीर्थाच्या वायव्य दिशेस 3 कोस अंतरावर जे निराभिमा संगम असे महानरसिंहाचे स्थान तेथे आहे. वैशाख शुद्ध चतुर्दशीचे दिवशी या नरसिंहाचे दर्शन, कारण पौर्णिमेला नरसिंहाचा जन्म असतो ना, नरसिंह जयंती. या नरसिंहाचे दर्शन पूजन स्मरणावरून आवर्जून केले जाते. त्यामुळे उपासकाच्या घोर पातकाचा नाश होण्यास मदत होते. नंतर ते पार्वतीस या स्थानापासून ते पंढरी क्षेत्रापर्यंत जी काही लहान मोठी अनेक तीर्थे येतात त्यांची महती सांगतात. जसे की अगस्ती तीर्थ, गणेश तीर्थ, संकर्षण तीर्थ, जाबाल तीर्थ, गदा तीर्थ, पुंडलिक तीर्थ. पुंडलिक तीर्थाच्या पुढेचे सकल महापातकाचा नाशन करणारे सावळे परब्रह्म आपल्यासाठी विटेवर उभा कटीवर राहत असा आहे. या देवाचे दर्शन हे संसारिक लोकांचे
सुखाचे विश्रांती स्थान आहे. त्याच्या दर्शनाने सारे पाप ताप दूर होतात. श्री विठ्ठलाय नमः किंवा विठ्ठल 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 हा देवाचा सिद्ध षडाक्षरी मंत्र आहे. अवघ्या भूलोकात या पंढरी क्षेत्रासारखे दुसरे महापुण्यदायी असे क्षेत्र नाही. पंढरी ही प्रति द्वारका आहे, ती मोक्षपुरी आहे आणि संतांचे मायबापांचे ते माहेर आहे. श्री गणेशाय नमः. शिव म्हणे बिंदुस्थान, त्याचा झोका नैऋत्य कोण, तेथे महाभयानक भीषण काळभैरव पै असे. चतुर्बाहू तो जटाधार, त्यास करुणी नमस्कार, तेथे बळी पूजा षोडशोपचार, भक्ती आधी अर्पावी. त्याचे उत्तरेस जाण कुंडलाख्य तीर्थपूर्ण, विख्यात पवित्र स्थान ऋषीदेव गण सेविती. तेथे करता स्नान सकळ दोष संहारण, पुढे नरसिंह स्थान दक्षिणेशी समीप, तेथे महासिद्धी स्थान त्रिमास करता अनुष्ठान. तत्काळ नरसिंह होऊन होय प्रसन्न भक्ता ते, जे नित्य घेती दर्शन ते निष्पाप सर्वदा जन, ते स्थानी असत्य वचन बोलव नये सर्वदा. वैशाख शुद्ध चतुर्दशी दर्शन जे घेती ते दिवशी, ते जन्म पापासी सोमवार होय पार्वती. जेथे तेथे जो असत्य बोले वचन, त्याचे नरकात जाती पितृगण, जो पिढे दरिद्रे करून परम खळ दुरात्मा. या क्षेत्रात जो अन्याय करी, त्यासी भैरव दंड घेऊन करी, मारून घाली बाहेरी होनी दरिद्री हिंडत. मुख्य जे देवाचे स्थळ, तेथे करती मूत्रमळ, ते दरिद्रे पिडती चांडाळ, रोग सकळ व्यापी त्याते. श्रीधर म्हणे मज नवल वाटे, कुंडलिकाख्य महातीर्थ, ऋषी देवते स्थळ अपेक्षित, लोक मळमूत्र करती तेथे. म्हणजे असं कुंडलाख्य नावाचं एवढं महातीर्थ आहे, ऋषी लोकांना ते स्थळ आहे, तिथं लोक मलमूत्राने घाण करतात, विसर्जन करतात आणि घाण करतात. क्षेत्री राहुणी निश्चिती, तीर्थी मळमूत्र टाकीती, ते किती नरक भोगिती त्याची गती कळेना. जो जिता भोगी दारिद्र्य दुःख, तीर्थी म्हणजे नदीमध्ये टाकून देतात. चंद्रभागा नदीमध्ये जाऊन जे घाण करतात, आता नाही पण पूर्वी किंवा आता पण जेव्हा लाखोनी वारकरी जातात तेव्हा ते काही पुरत नाही, शेवटी ते तीर्थात जाऊन घाण करतातच. जे जिता भोगिती दारिद्र्य दुःख, मेलियावरी महानरक, तीर्थीचे देवते क्षोमत. संतती वाढो दीप, अशा लोकांची पुढची संतती वाढत नाही. असो क्षेत्रातील जे दुर्जन, भैरव त्यास करी विघ्न. मुख्य ते पांडुरंग स्थान, शुचिरभूत ते होऊनी असावे. हरिस्थळी राहुनी कुकर्म करती जे प्राणी, ते ब्रह्मराक्षस होऊनी पिशाच्य योनी पडतील. उदकपान भोजन न करावे तांबूल चर्वण, बोलवणे असत्य वचन पवित्र स्थान हरीचे. देवाच्या देवळात दर्शनानच जायचं. तिथं पूर्वी, आता तर इतकं दर्शनाला गर्दी आहे आणि आता रिस्ट्रिक्शन आहे, पण पूर्वी लोक ते कपडा बांधून खाणं पिणं तंबाखू. आता पण बघा त्या पांडुरंगाच्या देवळात आतमध्ये इतक्या लोकांनी तंबाखू पिचकाऱ्या मारलेल्या असतात भिंतीवरती. खरं तर त्या तिथल्या सिक्युरिटीचं काम आहे तंबाखूच्या पुड्या बाहेर काढणं. बाकी सगळ्या तीर्थस्थानी बघा, साईबाबा असोत गजानन महाराज असोत स्वच्छ असतात, कारण तिथले सिक्युरिटी काढूनच घेतात तंबाखूच्या पुड्या वगैरे. या वारकऱ्यांचं कोण काही बघत नाही आणि मग इतकं घाण करून ठेवली असती तेथे. तर बघा त्यांना पुढच्या योन्या कशा आहेत ते. तांबूल खाऊ नका, खोटं बोलू नका. जेथे तेथे निद्रा जे करती द्राणी, ते जाती सर्पयोनी, तेथे वास अनुदिनी न करावा सर्वथा. हरिदर्शन नित्य भावे धरुणी येती सकळ देव, तेथे वास स्वयंमेव न करावा सर्वथा. मुख्य जे पांडुरंग स्थान, तेथे न करावे आरोहण, तेथे चढता विघ्न भैरव दारुण करी तसे. आरोहण म्हणजे घोड्यावर आसनावर पालखीत असं बसून जाऊ नका. आता त्या देवळात शक्यच नाही, पण त्यांनी तेव्हा कधी लोक करत असतील तेव्हाच हे पोथीमध्ये सगळं आलेलं आहे. इंद्राचा गंधर्व देख, विमानी बैसोनिया एक, हरिस्थळावरी मुख्य
अंतरिक्षे तो आला. आता अंतरिक्ष हा शब्द आलाय म्हणजे आपल्या लोकांना तेव्हा अंतरिक्ष अंतराळ सगळं माहीत होतं. हरिप्रसादावर विमान देखता भैरव क्षोमे दारुण, दंड गंधर्वासी ताडून खाली विमान पाडले. मग भैरवासे आला शरण, उभा ठाकला कर जोडून, म्हणे अन्यायपूर्ण न कळता विमान पाडिले. मग भैरवे कृपा करून गंधर्व दिदला सोडून, पाश घालून एक क्षण बांधला होता भैरवे. गंधर्व बैसवन विमानी पावला तो निजस्थानी, म्हणून आरोहण कोणी न करावे ते स्थळी. जे अन्याय करती अखंड त्यासी भैरव ताडती प्रचंड, क्षेत्री राहून ते मूढ व्यर्थ गेले आदप्पाता. गंधर्व वैभवे पाडला भूमी, हे कथा नाही हे महात्मी. स्कंद पुराणीचे महात्म्य तुम्ही अवलोकावे, तेथे ही कथा असे. जे जे कथिली हरिलीला, ते असत्य नव्हे कधी काळा. दुष्ट खळा चांडाळा अप्रमाण सर्व वाटे, ज्याचे ठाई कुतर्क बहुत, त्याचा असत्य वाटे अवघा ग्रंथ. तो तीर्थी राहिला काळे बहुत, पर त्याचे नरक न चुकती. मग ज्यांना विश्वासच नाहीये, ज्यांना सगळं खोटं वाटतं ह्या ग्रंथातलं, तो किती काळ त्या तीर्थाला कुठल्याही राहिला तर त्याच्या नशिबाचा नरक काही चुकत नाही. प्रत्यक्ष जे दिसे तीर्थ त्यास न मानिती उन्मत्त, दिसे जे तीर्थ गुप्त ते निश्चित पाहू म्हणती. जवळ जे तीर्थ असे त्यावरी भावार्थे न बैसे, प्राणी भुलले सर्व कैसे भाव नसे सर्वथा. त्रैलोक्यनाथ सूर्यनारायण, त्याच सर्वथा न करती नमन. मसोबा पुढे लोटांगण आवडीने घालती, गावीच्या तीर्थात करती मळमूत्र, म्हणती हे आम्हा नावडे क्षेत्र. तुळजापूर तीर्थ पवित्र, आम्हा भाऊ आवडे. मग तिथं जे राहतात तिथं त्या लोकांना किंमतच नसते ना, कुठेही जा. आपण पण इथनं जाऊन लांब लांबची तीर्थक्षेत्र करतो आणि जवळच्याला काही किंमत नाही. तुळजापूर गेली जाना, म्हणती हेही नाहीये माझ्या मना. मग जावे तरी मल्लिकार्जुना, तेथे जो धोंडा पाणी. जेथे जेथे धोंडा पाणी, माझे न मन बैसे कोणे स्थानी. ऐस्या पापिया लागुनी, क्षेत्र काय करील हो कुठेही जा. तीर्थक्षेत्र आहे, धोंडा आहे म्हणजे काय, देवाचा दगड आहे, पाणी आहे त्याच्या डोक्यावर घालायचं. मग ह्याला ते आवडतच नाही, मग तू कशाला तीर्थक्षेत्री जातोस बाबा. तू धोंडा पाणी म्हणतोस पण आम्ही त्याला देव मानतो, आम्ही त्या पाण्याला तीर्थ मानतो. असं तर तुझं पापीच आहेस तू, असं श्रीधर स्वामी सांगतात. श्रीधर म्हणे असो आता या दुर्जनाची व्यर्थ कथा, पांडुरंग स्मरण तत्वता करावे सर्वे आदरी. शिव म्हणे भवानीसी कुंडलाख्य तीर्थापाशी, पूजावे श्री नरसिंहासी भक्तिभावेसी आदरे. त्याचे वास्तव्य कोणी जाण, तीन योजने दुरी पूर्ण, महानरसिंह दिव्यस्थान निराभिमा संगमी. 18 भुजाची मूर्ती साचार. आता हे वाचून ना जो पण कोणी पंढरपूरला जाईल ना त्याने एकदा बारकाईने ही ठिकाणं सगळी बघायला पाहिजेत. 18 भुजाची मूर्ती साचार, वर्ण पिंगट त्रिनेत्र, कराळ वर्दन भयंकर, हिरण्यकश्यप पदार्णवी. म्हणजे पायावरती मांडीवर घेतलेला हिरण्यकश्यप आहे, त्याचं पोट फाडतानाचा, अशी ती मूर्ती आहे. असे तीर्थ जे अद्भुत, ते संगमी जे स्नान करत, ब्रह्महत्यादी पापे समस्त जळोनी होती भस्मपई. 3 मास 3 पक्ष, त्रिदिनात होय साक्ष, जे अनुष्ठान करती साकांक्ष, त्याचे मनोरथ पूर्ण होती. म्हणजे ह्या जिथं हे महानरसिंहाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ब्रह्महत्येसारखी पापही नष्ट होतात. 3 महिने 3 पक्ष किंवा 3 दिवस असं ते करत. 3 पक्ष म्हणजे काय, 3 पंधरावडे किंवा 3 महिने तिथं जे अनुष्ठान करतात त्यांची सगळं मनोरथ पूर्ण होतात आणि पापे नष्ट होतात. वैशाख शुद्ध चतुर्दशीस जाण, घ्यावे नरसिंहाचे दर्शन, करावे संगमी स्नान, महापावन ते स्थळ. त्याचे दक्षिणे भीमा तीरे, तीर्थे आहेत बहुत पवित्र. पंढरीपर्यंत एकसरे, तीही सर्व सांगेन. अगस्ती तीर्थ पावन, तेथे करावे आदी स्नान. वैशाख शुद्ध त्रयोदशी पूर्ण, यात्रा तेथे जानपा. त्यापुढे गणेश तीर्थ, महासिद्धी होय प्राप्त. स्नान करुणी गणनाथ, षोडशोपचारे पूजावा. भाद्रपद शुक्ल चतुर्थी, यात्रा तेथे निवृत्ती. संकर्षण तीर्थ सुमती, त्याही पुढे जानपा.
तेथे करुणी स्नान पूजावा मग संकर्षण. संकर्षण म्हणजे कोण? बळीराम. अश्विन मासी नवमी पूर्ण यात्रा तेथे जाणपा. त्यापुढे जाबाल तीर्थ जाबाले स्थापिले अद्भुत. तेथे पंचनद्या समस्त वाहताती प्रत्यक्ष पै. तुंगा कांती सुनावती भृंगा आणि भागीरथी. सुवर्णलिंग निश्चिती तेथे ब्रह्मदेवे स्थापले. तर 5 नद्यांचा संगम आहे जाबाल तीर्थाला. त्या नद्यांची नावं आहेत तुंगा, कांती, सुनावती, भृंगा आणि भागीरथी. आणि तिथं ब्रह्मदेवानी सोन्याचं लिंग स्थापन केलेलं होतं. पंचनदियाचे स्थान नित्यकर्ता अनुष्ठान. षण्मासात संपूर्ण सिद्धी होय तया स्थळी. त्रिणी दश शत याग जाण पूर्वी करी चतुरानन. माघमासी तृतीया पूर्ण यात्रा येते जाणपा. पंढरपूरला कुठल्या ना कुठल्या ठिकाणी दर महिन्यात काही ना काही यात्रा चालू आहे. त्या अलीकडे ब्रह्मतीर्थ विश्रांतिकारक अद्भुत. कलशतीर्थ पवित्र कलश स्थापिले ब्रह्मदेवे. कलशतीर्थी करुणी स्नान करावे पद्मनाभ पूजन. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीचं जाणं यात्रा तेथे असे हो. त्या अलीकडे पितृतीर्थ आनंदकारक समस्त. पितृगण आनंदत स्नान तेथे करता पै. पितृतीर्थ पण आहे पुढे. ते पितृतीर्थ रघुनाथे पिंडदान पूर्वी करत. अश्विन शुद्ध तृतीया तेथे यात्रा असे जाणपा. पुढे असे लक्ष्मी तीर्थ रुक्मिणी तेथे तप करीत. तेथे जे स्नान वांछित लक्ष्मीवंत होती ते. लक्ष्मी पाहिजे तर जिथं ती तप करायला बसली होती रुक्मिणी द्वारकेवरून रुसून येऊन, ते लक्ष्मी तीर्थ आहे. तिथं स्नान केलं तर तुम्हाला लक्ष्मी पण प्राप्त होते. लक्ष्मी पुढे श्रीहरी उभा हस्त ठेवून कटीवरी. ती पूजावे निर्धारी भाद्रपद शुक्लाष्टमी. पुढे शंखतीर्थ जाण महाज्ञान पद पूर्ण. तेथे शंख स्थापी रमारमण. शंख बिदान त्या लागी. कार्तिक शुक्ल एकादशी स्नान करावे ते दिवशी. त्यावरी चक्रतीर्थासी अवलोकावे आवडी. चक्रापासून दुर्वास मुनी मुक्त झाला तये स्थानी. जे अंबरीशा लागुनी छळले होते दुर्वासे. तेथे चक्र राहिले स्थिर. अंबरीश ऋषीसाठी स्वतः देवाने अवतार केले शेवटी, माहिती आहे ना. तसं आहे ते. म्हणून दुर्वासानं त्याला त्रास दिला होता. ते तिथं येऊन मुक्त झाले. तेथे चक्र राहिले स्थिर मुक्त झाला त्रिपुत्र. दुर्गाष्टमी विचित्र यात्रा येते जाणपा. त्यापुढे पद्मतीर्थ गोपी सवे क्रीडता भगवंत. पद्म ठेविले तेथे तेच नामतीर्थाचे. मधुमासी शुक्लाष्टमीस स्नानयात्रा तेथे विशेष. पुढे गोपतीर्थ शिवेस शिव सांग एकते. एके गोपीने गर्भ केला कृष्णे वर्जिली ते वेळा. तिचा अनुताप झाला तप त्या स्थळी तिने केले. मग येऊनी भगवंत ते गोपीस समजावीत. तैपासून ते गोपीतीर्थ जाणत नागते ते जाणपा. म्हणजे गोपीतीर्थ पण आहे पुढं. तेथे करता स्नान विष्णुप्रिय होय पूर्ण. भाद्रपद अष्टमी दिन यात्रा तेथे जाणपा. त्यावरी गदातीर्थ पूर्वीच वर्णले अद्भुत. दिंडीरव मारिला दैत्य मल्लिकार्जुने पूर्वीच. ते गदातीर्थ स्नान करीत त्यास भूतप्रेत पिशाचे पीडा न बाधी सत्य. त्यावरी पुंडलिक तीर्थ महापातक मोचक पै. पुंडलिका पुढे सर्वेश्वर उभा कटी ठेवून कर. तो सच्चिदानंद साकार मदन मनोहर रूपडे. किरीटकुंडले मनोहर सरळ नासिक विशाल नेत्र. बुबया विलासती धनुष्याकार दिव्य केशर लल्लाटी. जगन धरला दोन्ही हाती आपाद माळा डोल देती. सुवर्णवल्ली विराजती माझी दंडी तिपट. हृदयी षडाक्षरी मंत्र त्याची मुक्तमाळ पवित्र. गुलव्याच्या पिशव्या सुंदर जोडून या उभा असे. जानू मध्ये धरला वेत्र. 2 पायाच्या मध्ये हे धरतो. गुरं राखायचा गुराखी बनून आला असतो ना. आणि उभा राहतो कमरेवर हात ठेवून. वीट झाला वज्रधर त्यावरी सपद सुंदर जोडून या उभा असे. मस्तकी शिदोरीचे जाळे कर्णी मकराकार कुंडले. विकासरी नेत्रोत्पले मुख्य सावळे सुरंग. ऐसा पुंडलिका पुढे हरी
तो पूजावा षोडशोपचारी, तेथे जो स्नानदान करी, महिमा निर्धारी न वर्णवे. शेषवेदे आणि ब्रह्मा, त्यानं वर्णवे तेथीचा महिमा. तो ब्रह्मानंद सर्वात्मा, पांडुरंग उभा असे. गौवाजी सुवर्णदान, भूमी कन्या द्रव्यान्न, करावे दाम्पत्य भोजन, शाळिग्राम दान द्यावे. चक्रो गीता समवेत, शालिग्राम जे ब्राह्मणा देत. ती दिदला दान भगवंत, अंत नाही पुण्यासी. सभोवती 60 हात विस्तीर्ण, ते भूमी जे खडे पाषाण. ते बीज लिखित पूर्ण, हरिभव ते जानपा. 3 मासपर्यंत येथे जो अनुष्ठान करीत, त्यास प्रत्यक्ष पंढरीनाथ दर्शन देत अद्यापि. म्हणून पूर्वी लोकांकडे पूजेमध्ये भरपूर शाळीग्राम असायचे, कारण कोण कोण असं दान देत राहायचं. आणि मग तिथं जी 60 हात अशी भूमी आहे त्या तीर्थापसली, त्या सगळ्याचे जे दगडधोंडे आहेत ते शाळीग्रामच आहेत, किंवा ते श्रीहरीच्या भोवती असणारी लिखित बीज आहेत. तर मग 3 मासात जो इथं अनुष्ठान करील त्यास प्रत्यक्ष पांडुरंग दर्शन देत. षडाक्षर मंत्र पूर्ण, हरी त्यास सांगेल जाऊन. त्याचे खुंटले जन्म मरण, हरिरूप तोच झाला. शिव म्हणे भवानी, महिमान वर्णवे माझेनी. ऐसा देव तीर्थ त्रिभुवनी, शोधिताही न सापडे. जे तीर्थे करता श्रमले, अनंत जन्मी तपे तपले. ते पंढरीस निवाले, तृप्त झाले सर्वदा. कळसावरील चढे काम, तैसा याहुनी तीर्थ नाही परम. जसं कळस एकदा मंदिराला लागला की त्याच्यावर काही नसतं, फक्त ध्वजा असते, तसं एकदा ह्या तीर्थाला केलं की इतर तीर्थाला तुम्हाला करण्याची गरज नाही. शेषा लागी मुनी सत्तम, ब्रह्मानंदन सांगत. सूत सांगे शौनका, श्रीधर विनवी सात्विका. भजा रुक्मिणी नायका, सुखदायका विठ्ठला. इति श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्म्य क्षेत्र वर्णन नाम षटविंशतोम अध्याय समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पांडुरंगार्पणमस्तु. पंढरीनाथ महाराज की जय.